यंदाचा गणेश उत्सव हा काही राशींसाठी विशेष ठरणार आहेत. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 4 राशींचं नशीब पालटू शकतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 7 सप्टेंबर 2024, वार शनिवार आणि आज आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यंदा गणेश उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी गणेश चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहे. या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींवरती होणार आहे. यंदा 7 सप्टेंबरला म्हणजेच आज गणेश चतुर्थी आहे आणि या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धियोग, रवियोग, ब्रह्मयोगासारखे शुभयोग बनत आहे. हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ 4 राशींना होणार आहे. या राशींवर बाप्पांची विशेष कृपा राहणार आहे. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे. गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई वडिलांसोबत नातेसंबंधात गोडावा वाढेल. कामाशी संबंधित प्रवास कायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यामुळे तुमची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढेल. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. गणेश चतुर्थीनंतर कन्या राशीचे लोक त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील. या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील. विवाहिक जीवनात सुख समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतीमध्ये तुमची सुधारणा होईल. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील. जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही तर ही धारणा बदलेल. श्री गणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील जे चांगले मार्गदर्शन सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती ही चांगली सुधारेल. तसेच ही गणेश चतुर्थी कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. गणेश चतुर्थीचे दिवस कर्क राशीसाठी उत्सवासमान असणार आहे. या राशीच्या लोकांना अपार धन प्राप्त होणार आहे. तुमचं कामकाज अतिशय चांगलं चालणार आहे. समाजात मान प्रतिष्ठा तुम्हाला नक्की मिळेल. तर ह्या ज्या काही राशी आहेत तर या राशींसाठी या वर्षीची गणेश चतुर्थी खूप खास ठरणार आहेत. नशीब सोन्यासारखं उजळणार आहेत आणि प्रचंड धनलाभ यांना होणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.